नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत. ती एक प्रकारे तुमची परीक्षा असणार आहे. हा व्हिडिओ जो विद्यार्थी शेवटपर्यंत बघेल त्याला हा व्हिडिओ तोंडपाठ होईल. तर बघा, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला घेतला आपण, FIH हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकला? तर मित्रांनो, FIH हॉकी विश्वचषक 2023 हा बघा जर्मनी या देशाने जिंकलेला आहे. पर्याय क्रमांक ए जर्मनी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. FIH हॉकी विश्वचषक 2023 विजेता आहे जर्मनी. उपविजेता जर विचारलं तर बघा बेल्जियम हा उपविजेता आहे. म्हणजे जर्मनीने बेल्जियम या देशाला हरवून FIH हॉकी विश्वचषक 2023 जिंकलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, जर विचारलं FIH हॉकी विश्वचषक कोणत्या देशात संपन्न झाला, तर बघा आपल्या भारत देशामध्ये संपन्न झालेला आहे. ठीक आहे, भारतात संपन्न झालेला आहे. तर मित्रांनो, याच्याशी संबंधित एक प्रश्न विचारला जाऊ शकतो करंटवर. बघा, बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमचे उद्घाटन कोठे झाले? तर ओडिसामध्ये झालेलं आहे. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमचे उद्घाटन ओडिशा या राज्यामध्ये झालेले आहे, रूरकेला या ठिकाणी. ठीक आहे, कोणी केले? तर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या स्टेडियमचे उद्घाटन केलेले आहे. हा जो स्टेडियम आहे तो भारतातील सर्वात मोठा हॉकी स्टेडियम आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे बघा जर्मनी. ठीक आहे मित्रांनो, याची आपण रिव्हिजन घेणार आहोत या व्हिडिओची शेवटी, तर ती रिव्हिजन तुम्ही नक्की बघायची आहे. दुसरा प्रश्न बघा, फिफा वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशाने जिंकला? तर मित्रांनो, 2022चा फिफा वर्ल्ड कप आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे बघा. अर्जेंटिना देशाने जिंकलेला आहे. लिओनेल मेसी हा जो खेळाडू आहे, असा प्रश्न होता कोणत्या देशाचा आहे, तर अर्जेंटिना. तर त्याच देशाने बघा फिफा वर्ल्ड कप 2023 जिंकलेला आहे. ठीक आहे, कोणाला हरवून? फ्रान्सला हरवून जिंकलेला आहे. म्हणजे फ्रान्स हा उपविजेता असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, हा जो फिफा वर्ल्ड कप होता 2022चा, तो कतार या देशामध्ये संपन्न झाला होता. मित्रांनो, कोणत्या देशात आयोजन करण्यात आलेले होते हे देखील प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे देशांची नावं माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर बघा फिफा वर्ल्ड कप 2022 हा कतार देशामध्ये झाला होता. मित्रांनो, आता 2023 कोणत्या देशाने जिंकला ते तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे. फिफा वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशाने जिंकला? त्यानंतर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे किंवा MPSCचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कोण आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत सध्याचे. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, रजनीश शेठ. आधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक राहिलेले आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कोण आहेत? तर बघा, रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत आणि सध्या त्याच कार्यरत आहेत. ठीक आहे, रश्मी शुक्ला नाव लक्षात ठेवा. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राहिले बघा मित्रांनो, विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर. मित्रांनो, हे विधानसभेचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. ठीक आहे, नीलम गोरे या कोण आहेत? तर बघा, नीलम गोरे आहेत विधान परिषदेच्या बघा उपसभापती आहेत नीलम गोरे. ठीक आहे, यांच्यावरच मित्रांनो अतिरिक्त भार देखील देण्यात आलेला आहे विधान परिषदेच्या अध्यक्षतेचा. ठीक आहे, तर राहुल नार्वेकर आणि नीलम गोरे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील परिस्थितिकीय विज्ञानाचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो, RD मिश्रा हे भारतातील परिस्थितिकीय विज्ञानाचे जनक आहेत. ठीक आहे, जर विचारलं मित्रांनो भारतीय हरित क्रांतीचे जनक, तर बघा MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. तर मित्रांनो, अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? तर बघा डॉक्टर होमी भाभा हे अणुविज्ञानाचे जनक आहेत. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बघा आपल्या संविधानाचे जनक किंवा शिल्पकार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा आपण महत्त्वाचे मुद्दे देखील या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेत आहोत. प्रश्नासोबत जे काही इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत ते देखील आपण कव्हर करत आहोत. याची रिव्हिजन आपण शेवटी ठेवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न तोंडपाठ होऊन जातील. तर मित्रांनो, ती रिव्हिजन तुम्ही पाहायची आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कप 2024 साठी पात्र ठरणारा युगांडा हा कितवा आफ्रिकी देश आहे? तर मित्रांनो, युगांडा हा बघा 5वा आफ्रिकी देश आहे जो T20
वर्ल्ड कप 2024साठी पात्र झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचे मूळ नाव काय होते? तर मित्रांनो, याचं मूळ नाव बघा रामतनू पांडे. रामतनू पांडे हे होतं. कोणाचं? तानसेनचं मूळ नाव काय? रामतनू पांडे. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, यालाच रिलेटेड प्रश्न कसा विचारण्यात येतो माहीत आहे का? प्रसिद्ध संगीतकार तानसेन हा कोणाच्या दरबारात संगीतकार होता? समजलं? तर बघा, अकबराच्या दरबारात. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. अकबराच्या दरबारात होता. कोण होता? तानसेन होता. आता त्याचं मूळ नाव काय? रामतनू पांडे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, हम्पी हे विजयनगर साम्राज्य राजधानीचे शहर कोणत्या नदीकाठी आहे? विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर हम्पी हे कोणत्या नदीकाठी आहे? तर बघा, तुंगभद्रा या नदीकाठी आहे. पर्याय क्रमांक डी, तुंगभद्रा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, कुचीपुडी हा कोणत्या राज्याचा कलाप्रकार आहे? कलाप्रकार तुम्हाला सर्व तोंडपाठ असणं गरजेचं आहे. याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, कुचीपुडी हा बघा आंध्र प्रदेश राज्याचा कलाप्रकार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे का, भूकंप लहरींचे साधारणतः किती प्रकार पडतात? तर मित्रांनो, स्टेट बोर्डमधला हा प्रश्न आहे बघा. 3 प्रकार पडतात या ठिकाणी. भूकंप लहरीचे साधारणतः 3 प्रकार पडतात. प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ. ठीक आहे, तिन्ही प्रकार लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, राष्ट्रांची संपत्ती हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? राष्ट्रांची संपत्ती अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहे. याला इंग्लिशमध्ये वेल्थ ऑफ नेशन असं म्हटलं जातं. तर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बघा, ॲडम स्मिथ या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, ॲडम स्मिथ. मित्रांनो, यांना अर्थशास्त्राचे जनक देखील म्हटलं जातं. बघा, ॲडम स्मिथ नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यांनीच हा ग्रंथ लिहिलेला आहे, राष्ट्रांची संपत्ती किंवा वेल्थ ऑफ नेशन्स. तर मित्रांनो, हा ग्रंथ आहे तो बघा 1776ला प्रकाशित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, 1776 लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 2022चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार कोणास प्राप्त झालेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 2022चा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा, 2022चा आहे ना मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए, दत्तात्रेय नानासाहेब धर्माधिकारी किंवा आप्पासाहेब धर्माधिकारी असा देखील ऑप्शन असू शकतो. तर त्यांचं मूळ नाव दत्तात्रेय नानासाहेब धर्माधिकारी आणि टोपण नाव जे काही त्यांना ओळखले जाते आप्पासाहेब धर्माधिकारी या नावाने ओळखले जाते. तर त्यांना 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, 2022. आता 2023चा लक्षात ठेवायचं बघा. 2023चा आपल्या अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. अशोक सराफ. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, अशोक सराफ. त्यानंतर बघा, 2021चा आशा भोसले यांना देण्यात आलेला होता. 2021चा. ठीक आहे. आता मित्रांनो, याबाबतीत पहिला कोणाला देण्यात आलं असं देखील विचारलं जाऊ शकते किंवा या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर बघा, 1996ला या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1996ला झालेली आहे. पहिला कोणाला देण्यात आलेला होता बघा? पुरुषोत्तम देशपांडे यांना पहिला देण्यात आलेला होता. लता मंगेशकर यांना दुसरा देण्यात आलेला होता 97ला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आपलं मूळ उत्तर आहे बघा, दत्तात्रेय नानासाहेब धर्माधिकारी 2022. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वाधिक वेळा क्रिकेट आशिया कप जिंकणारा संघ कोणता आहे? तर मित्रांनो, आपला भारत देश हा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश आहे. क्रिकेटमध्ये आशिया कप सर्वाधिक वेळा कोणी जिंकला आहे? भारताने. जर विचारलं एक दिवसीय वर्ल्ड कप जिंकलेला, तर बघा ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया हा सर्वाधिक एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा देश आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे भारताने. किती वेळा जिंकला आहे बघा? तर भारताने बघा 8 वेळा आतापर्यंत जिंकलेला. 8 वेळा आशिया कप भारताने आतापर्यंत जिंकलेला. प्रश्न लक्षात ठेवा, सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताने आशिया कप किती वेळा जिंकलेला? 8 वेळा जिंकलेला आहे. तर मित्रांनो, 2023चा देखील भारताने जिंकलेला आहे. ठीक आहे, 2023चा आशिया कप कोणी जिंकला? भारताने जिंकलेला आहे. पहिला आशिया कप देखील भारताने जिंकलेला आहे. 1984ला या आशिया कपची सुरुवात झालेली आहे. कधी? 1984ला आशिया कपची सुरुवात झालेली आहे. त्यावर्षी देखील भारताने जिंकलेला आहे. जो पहिला होता तो भारताने जिंकला आहे. 2023चा भारताने जिंकला आहे. आणि किती आहेत भारताच्या नावावर आशिया कप? 8 आहेत. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका देश आहे, जो 6 वेळा जिंकलेला आहे आशिया कप. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातील
कोणत्या बंदराला सागर श्रेष्ठ सन्मान पुरस्कार 2023 मिळालेला आहे? कोणत्या बंदराला? तर कोचीन या बंदराला मिळालेला आहे सागर श्रेष्ठ सन्मान पुरस्कार 2023. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, वार्षिक एशियन टुरिझम फोरम 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे? वार्षिक एशियन टुरिझम फोरम 2024 या वर्षामध्ये कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे? बघा, लाओस या ठिकाणी पार पडणार आहे. लाओस या देशामध्ये पार पडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचा 84वा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? ग्रँडमास्टर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे पोलीस भरती किंवा सर्व भरत्यांच्या दृष्टीने. तर बघा, कोण बनलेला आहे भारताचा 84वा ग्रँडमास्टर? तर वैशाली रमेश बाबू किंवा व्ही रमेश बाबू ऑप्शनला येऊ शकतं. तर वैशाली रमेश बाबू ही जी आहे ती 84वी ग्रँडमास्टर बनलेली आहे, वैशाली रमेश बाबू. तर मित्रांनो, यावर रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, पहिला भारताचा ग्रँडमास्टर कोण? विश्वनाथन आनंद पहिला ग्रँडमास्टर आहे. त्यानंतर बघा, आता पहिला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, जोडी विचारली जाऊ शकते. खालीलपैकी चुकीची जोडी किंवा बरोबर जोडी ओळखा. त्यासाठी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. तर बघा, पहिला आहे विश्वनाथन आनंद. त्यानंतर बघा, उप्पाला प्रणित कितवा आहे? 82वा आहे उप्पाला प्रणित, 82वा ग्रँडमास्टर. त्यानंतर बघा, सॉरी मित्रांनो, 83वा आहे बघा आदित्य सामंत हा 83वा आहे आणि 84 वैशाली रमेश बाबू. ठीक आहे. उप्पाला प्रणित 82वा, आदित्य सामंत 83वा, वैशाली रमेश बाबू 84. पहिला विश्वनाथन आनंद. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघा, भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोठे सुरू होणार आहे? तर मित्रांनो, केरळ या राज्यामध्ये सुरू होणार आहे भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क. ठीक आहे. मित्रांनो, केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत? मला कमेंट करून सांगायचं आहे. केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. तर मित्रांनो, आता पटकन या व्हिडिओची आपण रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील. कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अर्जेंटिना. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे किंवा MPSCचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, रजनीश शेठ. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातील परिस्थितिकीय विज्ञानाचे जनक कोण आहेत? भारतातील परिस्थितिकीय विज्ञानाचे जनक कोण आहेत? पर्याय क्रमांक ए, RD मिश्रा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, T20 वर्ल्ड कप 2024साठी पात्र ठरणारा युगांडा हा कितवा आफ्रिकी देश आहे? तर बघा, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 5वा. त्यानंतर प्रश्न आहे, मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचे मूळ नाव काय आहे? तर बघा, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, रामतनू पांडे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, हम्पी हे विजयनगर साम्राज्य राजधानीचे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर बघा, योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक डी, तुंगभद्रा. त्यानंतर प्रश्न आहे बघा, कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा कला प्रकार आहे? तर मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भूकंप लहरींचे साधारणतः किती प्रकार पडतात? तर बघा, भूकंप लहरींचे साधारणतः बघा 3 प्रकार पडतात. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रांची संपत्ती हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर बघा, ॲडम स्मिथ या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न आहे बघा, 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्राप्त झाला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, दत्तात्रेय नानासाहेब धर्माधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वाधिक वेळा क्रिकेट आशिया कप जिंकणारा संघ कोणता आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, भारत. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील कोणत्या बंदराला सागर श्रेष्ठ सन्मान पुरस्कार 2023 मिळाला आहे? तर बघा, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कोचीन. त्यानंतर प्रश्न आहे, वार्षिक एशियन टुरिझम फोरम 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे? तर बघा, लाओस या ठिकाणी पार पडणार आहे.
त्यानंतर प्रश्न आहे, भारताचा 84वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? पर्याय क्रमांक डी वैशाली रमेश बाबू या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? बघा, केरळ या ठिकाणी सुरू होणार आहे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असणार आहे. केरळचे मुख्यमंत्री कमेंट करून सांगायचे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ग्राउंड अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.